आता एक धक्कादायक बातमी. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानच्या चौकशीमध्ये आता धक्कादायक खुलासे समोर आलेत. पीडितेला नमाज पठणाचे प्रशिक्षण दिल्याची कबुली देण्यात आलेली आहे आणि या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा आहे. म्हणून ज्या प्रकारचे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप होत होते त्यातलं एक वास्तव आता समोर आलेलं आहे. निदा खानने चौकशीमध्ये हे धक्कादायक खुलासे केलेत. कबुली दिलेली आहे की पीडितेला नमाज पठणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ही धक्कादायक अशी कबुली आता निदा खानच्या चौकशीमधून समोर आली आणि या कबुलीमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातली गंभीर प्रकार आणि त्यात आता पीडितेला नमाज पठणाचे प्रशिक्षण दिल्याची कबुली निदा खानने दिली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले. महेश, धक्कादायक आहे. यामध्ये सुरुवातीपासून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. यामध्ये वास्तव नाही अशा स्वरूपामध्ये काही ठिकाणी आंदोलन सुद्धा झाले. काही नेत्यांनी समोर येत प्रतिक्रिया सुद्धा दिली. मात्र आता खळबळजनक वास्तव पुढे येते, कारण स्वतः निदा खानने या संदर्भात कबुली दिलेली आहे की पीडितेला नमाज पठणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. काय अधिकची माहिती? अतिशय गंभीर प्रकार आहे. सुरुवातीपासूनच हे प्रकरण खोटा असल्याचा बनाव जो आहे तो अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेला होता. मात्र आता तपासातून अनेक धक्कादायक ज्या बाबी आहेत त्या समोर येताना बघायला मिळतंय. टीसीएस प्रकरणातील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये ज्या पीडितेवर लैंगिक अत्याचार धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला होता, यामधली मुख्य संशयित आरोपी निदा खान होती. ती अनेक दिवसांपासून फरार होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिला पोलिसांनी पकडलेलं आहे. मात्र आता तिच्या चौकशीतनं जे आहे ते धक्कादायक खुलासे जे आहे ते समोर आलेले आहे. पीडितेला तिने घरी नेऊन नमाज पठणाचे रितसर प्रशिक्षण दिल्याची जी कबुली आहे ती निदा खानने दिलेली आहे. यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर या प्रकरणातील कोर्टातील युक्तिवादामध्ये निदाने पीडितेला बुरखा देखील आणून दिलेला होता आणि यानंतर जर बघितलं तर आता तिला घरी नेऊन नमाजाचे प्रशिक्षण जे आहे ते दिलेलं होतं. त्याचप्रमाणे पीडितेचं जे नाव होतं ते हनिया देखील ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे एकूणच या प्रकरणामधले जे नवनवीन माहिती जी आहे ते खुलासे जे आहे ते समोर येताना बघायला मिळत आहे. खर तर या प्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल आहे आणि एसआयटी देखील गठीत करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून याची रेग्युलर जी सुनावणी आहे ती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील सुरू होणार आहे. कारण या संपूर्ण प्रकाराचे जे चार्जशीट आहे ते कोर्टामध्ये दाखल केलेले आहे आणि आता निदा खानने दिलेल्या कबुलीनंतर याचा एक सबळ पुरावा जो आहे तो चौकशीमध्ये समोर आल्यानंतर हा देखील एक महत्वाचा पुरावा न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन पुढे काय काय नवीन माहिती येते आणि या प्रकारे आता जे संशयित आरोपी आहेत त्यांना कशा प्रकारची शिक्षा होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच महेश, अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार आहे. सध्या चौकशी सुरू आहे आणि या चौकशीच्या दरम्यान नेमके आणखीन काय धक्कादायक नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे. वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट घेतो. तुर्तास खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.